आलेलो आहोत सापोलीला जायला, जिथे सापोलीमध्येच हे राम मंदिर आहे. खूप छान आहे आणि अगदी डोंगराळ भागामध्ये, तसंच इथे मनमोहन नेणारं असं वातावरण, त्याचप्रमाणे मंदिरातील मूर्ती अगदी सुबक आहेत. तर आज रामनवमी असल्यामुळे आम्ही चाललेलो आहोत राम मंदिरामध्ये दर्शनाला. तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. या म्हणून आहे हिटवणं आहे, तिथे हे कालवा प्रकल्प आहे. या कालवा प्रकल्पामध्ये आम्ही आलेलो आहोत. कोण आहे? मंदिर आहे. इथे पार्किंगची सोय सुद्धा खूप छान आहे बघा. इथे बाप्पा इथे बाप्पा इथे नाही बसायचं, आहे बाप्पा आहे. नमस्कार कर बाप्पा. ए तिथे ना जायचं. आमचे गुरु म्हणजे गोंधळेकर महाराजांचे शिष्य श्रीराम महाराज यांनी इथे मंदिर स्थापन करायला सांगितलं. त्यांच्या हिशोबाने आज गेले 7 वर्ष झाली मंदिराला. आणि आमच्या इथे उत्सव गुरुपौर्णिमा, रामनवमी आणि आमचा वर्धापन दिन हे 3 उत्सव प्रामुख्याने केले जातात. आणि 13 कोटी जपाचा इथे संकल्प केला आहे. तर पेणच्या लोकांनी जास्तीत जास्त येऊन जप करावा अशी हे आहे सगळ्या गोष्टी. आता 5.5 कोटी जप झालेला आहे पूर्ण, आणि अजून टार्गेट आहे सगळ्या गोष्टीच्या ह्याच्यात. आपल्याला यायचं झालं तर कुठल्या मंदिराकडे यायचं झालं तर मंदिराकडनं येऊन सापोली मार्गे जर का तुम्ही आला तर ते जास्त कन्व्हिनियंट जातं सापोलीच्या ह्याच्यात. सापोली मंदिर राम मंदिर, सापोली राम मंदिर म्हणून आहे. गुगल सर्चवरती पण केलं तरी तुम्हाला सापोली राम मंदिर मिळून जाईल सगळ्या गोष्टी. छानच मंदिर, खूपच छान आहे. साक्षी सद्गुरुत्वं नमामि. ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चिदानन्दं रूपं शिवं मनसि निजानन्दमस्ति तत्पण्डरासि, अनन्यभक्तांच्या अशेषं गरीला, साष्टांगवंदेन सद्गुरु श्रीरामपदाला. श्रीराम समर्थ. श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो सर्वपदी संहरिमाया. श्रीजीवहा ब्रह्मद्वैत पसारा, सदा ऐकतकारा. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया. नमितो तव पदी संहरिमाया. श्रीपादा देवांचा श्रीमान
जय सद्गुरु समर्थ श्रीराम समर्थ पुष्पांजलि तुम्हार्पितो सद्गुरु श्रीरामा भक्ति भावे वंदन करितो नमितो तव चरणा श्रवणाचा तो सुवर्ण सागा अर्पित तव चरणी स्वयं ब्रह्म तू ब्रह्मबोध तव सदा सोस्मरणी राम नामाचा प्रसार केवळानुहार वंदनाचा भक्ती मोगरा फुलला टवटवीत राम नामी मज गुंतवी आता चरणी असो चित्त राम नामांजली अर्पण तुम्हा सद्गुरु श्रीराम आहे असा सर्व भूमंडली कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक तिनी तर इथे पहा खूप सुंदर असं वातावरण आहे आणि त्याचप्रमाणे बाहेर नदीचं शेजारीच नदी असल्यामुळे तिथे गारवा खूप आहे आणि झाडं झुडपं खूप भरपूर अशी आहेत. त्यांचा आवाज या मंदिरामध्ये 3 वेळा खूप मोठे उत्सव होतात. रामनवमीला, दासनवमीला आणि त्यांचं जे मंदिरामध्ये त्यांच्या गुरुनी ज्या दिवशी प्रगट दिन आहे म्हणजे ज्या दिवशी प्रगट दिन ठेवलेला आहे त्या दिवशी एक असं खूप 3 मोठे सर्व कार्यक्रम होतात. इथे जप वगैरे होतात आणि खूप सुंदर असं इथे वातावरणामध्ये इथे रामाच्या मंदिरात पूजा होते. तर इथे खूपच छान सर्व आहे त्यामुळे एकदा नक्की भेट द्या. इथे सापोली राम मंदिर म्हणून तुम्ही गुगलवरती सर्च केलात तर तुम्हाला हा मंदिरात जाता येईल. अगदी डोंगराळ भागामध्ये आहे. कालवा प्रकल्प त्याच्या शेजारून गेलेला आहे त्यामुळे नक्की इथे तुम्ही भेट नक्कीच द्या. खूप सुंदर इथे कार्यक्रम होतात आणि मंदिरात गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाते. तर इथे खारसापोली राम मंदिरामध्ये आम्ही आलो होतो. तर इथे छान असं मंदिराचे सगळे कार्यक्रम झालेले आहेत आणि तुम्हाला थोडी माहिती मिळालीच असेल कशा पद्धतीने इथे स्थापना झालेली आहे राम मंदिराची. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा.